जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध डान्स बार, मटका, दारू प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारला घरचा आहेर दिलाय। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एखाद्या अवैध धंद्याच्या रेडवरती जात असताना संबंधित अवैध धंदा चालकाला व्हिडिओ बनवून माहिती कळवत असल्याचा आरोप सुद्धा आमदार देशमुख यांनी यावेळी केलाय। शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्स बार आजही चालू आहेत, मटका चालू आहे, बेकायदेशीरित्या दारू विक्रीची चालू आहे। मी शासनाला पालकमंत्र्यांना विनंती केली की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतंय। याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात, गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात, या परिवारासहित आलेल्या गाड्यांना, बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन, नको ते दंडाच्या पावत्या, नको त्या गोष्टी तपासणी करावी, पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये, जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायला सुद्धा नको वाटायला लागलेलं आहे। याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं। किंबहुना कनिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात। म्हणजे काय, कसा तपास लागला? मला असं वाटतं हे गंभीर विषय आज जरा थोडेसे घेतलेले होते। मला खात्री आहे की पोलीस विभाग याच्यावरती गांभीर्याने विचार करेल।